डेअरीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग. दूध भारी फॅट भारी SNFB भारी ही किमया फर्टिमिन प्लस ची सारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सीविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस. हातकणंगले शहरामध्ये आज जो रस्त्याचं उद्घाटन या ठिकाणी होतं आणि या रस्त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या गावचे माझे तरुण सहकारी या परिसराचे नगरसेवक अभिजित लुगडे, या कार्यक्रमाला मुद्दामून उपस्थित असलेले माझ्याबरोबर 2017 पासून जिल्हा परिषदचं जे काम त्यांनी केलं असे प्रसादभाऊ खोबरे, या ठिकाणी ज्यांचं मनोगत झाले असे मान्य मुजावर साहेब, मोरे साहेब, मान्य कांबळे साहेब, उपस्थित सर्व माता भगिनी, तरुण मित्र, वडीलधारी मान्यवर, पत्रकार मित्र. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सकाळी 8 वाजता कार्यक्रम ठरला. खरं म्हणजे अभिजित माझ्या पाठीमागं किमान एक महिनाभर त्याचं चालू होतं की रस्त्याचं उद्घाटन करायचं आहे. विजयचा सुद्धा त्याचा पाठपुरावा होता की बाबा साहेब काम चालू करायचं आहे आणि आपण उद्घाटन करून कामाचा शुभारंभ करूया. परंतु काही कारणास्तव त्या ठिकाणी काम पुढे गेलं, कार्यक्रमाचं उद्घाटन पुढे गेलं आणि आज त्याचा मुहूर्त लागला. आणि मुहूर्त लागत असताना सुद्धा सकाळी 8:15चा मुहूर्त लागला. खोबरे साहेबांनी माझ्या वेळेचं त्या ठिकाणी कौतुक करत असताना कामाचं कशा पद्धतीनं काम करायला पाहिजे, कशा पद्धतीनं कामाची रचना केली पाहिजे, कशा पद्धतीनं वेळेचं महत्त्व आपण ठेवलं पाहिजे ह्याचा पूर्ण आढावा या ठिकाणी घेत असताना हातकणंगलेला आणि तारदाळा जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता, ज्याच्यामध्ये एक ओढा या ठिकाणी आडवा येतो आणि ह्या ओढ्याच्या माध्यमातून फार मोठी गैरसोय होते आणि म्हणून हा रस्ता आणि ओढ्याचा ब्रिज, ओढ्यावरती पूल धरायचं काम आम्ही या ठिकाणी हाती घेतलं. आमचे नेते, या परिसराचे माजी आमदार, माजी मंत्री माननीय प्रकाश आवाडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. त्यांच्या निधीमधनं हा आम्हाला रस्ता मिळाला. साधारण पूर्ण तालुक्यामध्ये आपण VR आणि ODR म्हणजे जे VR विलेज रोड आणि अदर विलेज रोड, अदर डिस्ट्रिक्ट रोड अशा पद्धतीच्या ह्या दोन रस्त्यावरती फार मोठं नेटवर्क आपण या ठिकाणी स्थापन केलं. अण्णांच्या 2018-19च्या या 2023-24च्या शेवटच्या टर्ममध्ये आम्हाला साधारण 60 कोटी रुपये त्या ठिकाणी मिळाले आणि 60 कोटी रुपये ग्रामीण रस्त्यासाठी उपलब्ध करून द्यायचं कार्य महाराष्ट्राच्या शासनाने, माननीय त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय फडणवीस साहेब, अजित पवार साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी केलं. साधारण 60 कोटी रुपये मंजूर करत असताना हातकणंगल्यातला आता असा कुठलाही रस्ता नाही की जिथं प्रकाश आवाडे साहेबांच्या माध्यमातून तिथं स्पर्श झाला नाही आणि तिथं निधी लागला नाही. आणि जे रस्ते असे वंचित राहिलेले रस्ते आहेत त्याला प्राधान्यानं आम्ही त्या ठिकाणी निधी लावला आणि पूर्ण रस्ता आणि रस्त्याच्या माध्यमातून त्या भागातला विकास झाला पाहिजे हा दृष्टिकोन आम्ही त्या ठिकाणी करायचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला. मगाशी मला येत असताना तिथं रस्त्यामध्ये बुके देण्यात आला, स्वागत करण्यात आलं आणि स्वागत करत असताना तिथं झालेल्या प्लॉटिंगबद्दल सुद्धा त्या ठिकाणी झालं. एखाद्या भागाचा विकास, एखाद्या भागाचं त्या ठिकाणी त्याचं जागेची किंमत जर वाढवायची असेल किंवा तिथलं राहणीमान वाढवायचं असेल तर चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर त्याला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. प्राधान्यानं प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे. घर असलं की त्याला त्या ठिकाणी लाईट मिळालं पाहिजे, तिथं शौचालय झाले पाहिजेत आणि शौचालय ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर
त्या घरापर्यंत यायला रस्ते आणि रस्त्याची सोय त्या ठिकाणी केली पाहिजे. रस्त्याच्या बाजूला आपण त्या ठिकाणी गटरी तयार केल्या पाहिजेत आणि तरच त्या परिसराचा खरा विकास होऊ शकतो असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. खरं म्हणजे हे नेटवर्क करत असताना माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांच्या माझ्यामध्ये एक प्रेरणा आणि माझा आधारस्तंभ, मी ज्यांच्याकडं हे अशा पद्धतीची कामं कुणाकडं बघून करायची, तर माझी प्रेरणा मी गडकरी साहेबांच्याकडनं घेतो. गडकरी साहेब जर आपण बघितला तर पूर्ण राज्याला जोडणारे महत्त्वाचे रस्ते, एखादा सिंगल आणि 14 मीटर आणि 15 मीटरचा रस्ता न करता एक एक रस्ता, एक एक साईडचा रस्ता 3-3 चौपदरी करतात. एकूण दोन्ही साईडचा रस्ता म्हटलं तर 8-8 पदरी रस्ता त्या ठिकाणी होतो. आणि 2 राज्याला मिळवायचा असू दे, 2 महत्त्वाच्या शहरांना मिळवायचा असू दे, आता समृद्धी मार्ग बघा, त्यानंतर आपण या ठिकाणी होणारा त्याच्यामध्ये आपला भाऊ, त्यामध्ये आपला शक्तिपीठचा कॉन्ट्रोवर्सी आहे, परंतु शक्तिपीठच्या माध्यमातून सुद्धा किती विकास त्या ठिकाणी झाला आहे. ह्या गोष्टीकडे आपण जर लक्ष दिलं तर आता आपली ग्रामीण भागातले रस्ते सुद्धा त्या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे की त्या ठिकाणी ते जुळले पाहिजेत, त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे. आपला परिसरातला ग्रामीण भाग हा ग्रामीण भाग राहिला नाही आहे. हा हातकणंगले आता कोरोचीला चिटकलाय, कोरोची इचलकरंजीला चिटकली आहे, तिकडं तारदाळ आणि खोतवाडी आणि इचलकरंजी शापूर परिसर एकत्र कधी झाला आहे, तिकडनं कोरोची इकडं आहे. ह्या सगळा जर बघितला तर हे रस्ते येणाऱ्या भविष्यामध्ये फार महत्त्वाचे आहेत. या रस्त्यावरती येणाऱ्या 5-6 वर्षामध्ये एखादा रस्ता झाला तर त्या परिसराचं नेटवर्क त्या ठिकाणी बदलत जातं आणि त्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी होतं. मी अभिजित लुगडेचं मी मनापासून अभिनंदन करेन. एक तरुण कार्यकर्ता म्हणून कशा पद्धतीनं काम करावं